तर आज होता इंटरनॅशनल कॉफी डे आणि मला जॉबवरती काही व्हिडिओ शूट करायच्या होत्या त्या केल्या. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि इथे मी दाखवते तुम्हाला माझी थोडीशी कला जी पण मला जमते ती. इंटरनॅशनल कॉफी डे असल्यामुळे मला गेस्टला कॉफी बनवून दाखवायची होती टेबलवरती जाऊन. नंतर मी ट्रेननं घरी यायला निघाले. तर नवरात्रीच्या टाईमला ही जी फुलं असतात ही दोन्ही साईडला असतात. घरी आले तर माझी बेबीला मम्मीने असा सुंदर असा हार घातलेला आणि वरती गेले तर सगळ्यांच्या फ्लॅट समोर अशा काहीशा रांगोळ्या मला पाहायला मिळाल्या. सुंदर होत्या म्हणून शूट केल्या. आणि ते गणशू पहा का अगं आई म्हणाली खेळ. अच्छा, मग मी आले पण घरी. प्लीज ठीक आहे, ओके. नंतर वरती आले तर आपल्या दारामध्ये अशी साच्याने सुंदर अशी रांगोळी गणशुने आणि मम्मीने काढलेली, कारण की त्यांना हाताने एवढी रांगोळी नाही जमत काढायला. आणि सुंदर असं तोरण वगैरे लावून आपला दरवाजा सुंदर सजवलेला. नंतर नाही तर दसरा स्पेशल पूजा पण झालेली. समोर सोनं वगैरे पण तुम्ही बघू शकता. आणि जे पण बुक्स वगैरे असतात आणि घरातील काही ज्या लोखंडाच्या वगैरे वस्तू त्या सगळ्याची पूजा केलेली, जुने मोबाईल वगैरे. नंतर खाली गेले, सुंदर अशी साडी वेअर केलेली. ह्या मम्मीच्या फ्रेंड आहेत आणि ह्यांचं बिल्डिंगच्या खालीच दुकान आहे. सो त्यांच्याकडे आम्ही सोनं द्यायला गेलो. तर त्या बिचारांना माहिती पण नाही आहे फोटो काढतात की व्हिडिओ, पण ठीक आहे, आपल्या आई वडील असेच असतात साधेसुधे. पण मला काही करून त्यांना घ्यायचंच होतं व्हिडिओमध्ये, म्हणून मी कॅप्चर केलं. आणि आजची आमची थीम होती पैठणी. आम्ही सगळ्यांनी सुंदर सुंदर पैठणी वेअर केलेल्या आणि रिपीट कलरही करायचा नव्हता. आम्ही हे सगळं ठरवून केलेलं. इथे गणशूने पण बघू शकता तुम्ही पैठणी घातलेली, गणशूच्या मम्मीने पण. सो असं काहीसं होतं. नंतर सगळ्यांनी आम्ही एकमेकांना तिथं सोनं दिलं. म्हटलं वरती येऊन परत वेगळं सेलिब्रेशन करण्यापेक्षा आता गेलोच आहे खाली, तर मग मम्मीला पण तिथंच देऊन घेतला आम्ही. आणि त्याच्यानंतर आमचं गहन चर्चा चालली होती की तुम्ही काय खायला केलं, आम्ही काय खायला केले. तेवढ्यात मावशींच्या मुलाने माझा मोबाईल त्याच्याकडेच होता, त्याने पटकन हे कॅप्चर केलं. मला अपेक्षित पण नव्हतं, पण सुंदर झालं ते. त्याच्यानंतर असं सगळं गप्पा झाल्यानंतर वरती आलो. तर जेवणामध्ये असं काहीच होतं, बासुंदी, वरण भात, पनीरची भाजी, चपाती वगैरे. सो दॅट्स इट फॉर टुडे.